नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करियर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत। आजचा जो विषय आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये सेमी गव्हर्नमेंट ज्यांना आपण म्हणतो अशा प्रायव्हेट MBBS कॉलेजेसमधील सर्व एकूण 23 कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांची कॉलेजेसमध्ये असणाऱ्या संख्या जे नंबर ऑफ सीट्सची संख्या जी आहे ती संख्या 3220 एवढी आहे। बऱ्याच वेळा यामध्ये वेदांता कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर पालघर या ठिकाणी 150 सीट्स उपलब्ध आहेत। कॅटेगरीनुसार सर्व प्रकारचे ॲडमिशन्स होत राहतात। त्याचबरोबर सर्व कॅटेगरीला जी काही फीचं सवलत आहे ती मात्र ह्या कॉलेजमध्ये सवलत नाही आहे। वास्तविक हे कॉलेज MAOचे अंडर रजिस्ट्रेशन आहे। या कॉलेजमध्ये शिकायचं असेल तर तुम्हाला याची सर्व एक्झामिनेशन वगैरे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस MUHS मधून आपले सर्व एक्झाम घेतले जात असतात। परंतु या ठिकाणी ॲडमिशन घेतलेला SC ST किंवा इतर सर्व कॅटेगरींसाठी सर्वांसाठी एकत्रित फी 16,70,000 एवढी आहे। त्यामुळे यातले 150 सीट्स आपण वजा केले तर बाकीच्या सीट्ससाठी कॅटेगरीचं संपूर्ण बेनिफिट मिळत असतं। आपण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या सीट्सची संख्या जी आहे 23 कॉलेजेसमध्ये एकूण सीटची संख्या 3220 एवढी आहे आणि 85% कोट्यामध्ये 2738 एवढी संख्या आहे आणि 15% येणारा किंवा मॅनेजमेंट कोटा ज्याला आपण इन्स्टिट्यूशन कोटा म्हणतो त्या ठिकाणी 482 एवढे सीट्स आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यामधून भरले जात असतात। आता कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन 2024 पासून जे चेंज झालेलं आहे त्यानुसार महाराष्ट्र राज्यामधील सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये इतर सर्व कॅटेगरीसाठी सीट्स किती उपलब्ध आहेत त्या संदर्भात आज आपण चर्चा करतोय। ओपन कॅटेगरीसाठी 1610 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। SC BC किंवा ज्याला सोशली आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास किंवा मराठा आरक्षण म्हणतो याच्यासाठी 10% सीट्स उपलब्ध आहेत, ते 322 एवढे सीट्स आहेत। त्यानंतर SC कॅटेगरी ज्याला शेड्यूल कास्ट म्हणतो त्याला 6.5% प्रायव्हेट कॉलेजमध्ये रिझर्वेशन असतं, 208 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। ST कॅटेगरीसाठी 3.5% रिझर्वेशन आहे, 112 सीट्स उपलब्ध आहेत। व्हिजे किंवा ज्याला आपण विमुक्त जाती किंवा डिनोटिफाईड ट्राईब्स किंवा DT1 असं म्हणतो की यासाठी 1.25% रिझर्वेशन आहे की जे 48 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। NTB किंवा NT1 नॉमॅडिक ट्राईब्स 1 या कॅटेगरीसाठी कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये 1.75% असल्यामुळं ते जे रिझर्वेशन आहे 1.75 व्हिजेसाठी आहे आणि 1.25% NTB या कॅटेगरीसाठी 1.25% हे 40 एवढे सीट्स होतात। व्हिजे कॅन्डिडेटसाठी 48 एवढे सीट्स आहेत, 1.75 एवढा त्यांच्यासाठीचा कोटा आहे। NTC या कॅटेगरीसाठी आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशनमध्ये 2.25 एवढे सीट्स उपलब्ध असल्यामुळे NTC या कॅटेगरीसाठी 56 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। NTD या कॅटेगरीसाठी 1% सीट्स उपलब्ध आहेत, त्याच्यासाठी आपल्याला 32 सीट्स एवढे अवेलेबल आहेत। OBC कॅटेगरीसाठी 9.5% ते आपल्याला 310 एवढे सीट्स उपलब्ध आहेत। प्रायव्हेट कॉलेजमध्ये मॅनेजमेंट कोट्यासाठी 15% सीट्स म्हणजे 482 एवढे सीट्स आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमधून घेतले जात असतात। त्याचबरोबर यामध्ये जे काही पॅरलल रिझर्वेशन आहे त्यामध्ये PWD किंवा ज्याला पर्सन विथ डिसॅबिलिटी किंवा हिली एरिया किंवा डोंगरी विभागासाठी मिळणारं रिझर्वेशन, डिफेन्स 1, 2, 3 ऑर्फन स्टुडंट्ससाठी असणारं किंवा MKBसाठी या प्रकारचे कोणत्याही प्रकारचं रिझर्वेशन प्रायव्हेट कॉलेजमध्ये नसतं। त्याचबरोबर EWS या कॅटेगरीसाठी मात्र प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये एकही सीट उपलब्ध नसतं। ओपन कॅटेगरीसाठी मात्र यामध्ये पाहायला गेलं तर जवळपास 60%च्या आसपास हे रिझर्वेशन होत असतं। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्यामधील ह्या कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन थ्रू आपल्या कॅटेगरीसाठी किती सीट्स उपलब्ध आहेत
म्हणजे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस मिळण्यासाठी त्याचा आपल्याला आपल्या काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये उपयोग होऊ शकतो, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना हार्दिक शुभेच्छा देऊ। आजचा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करून किंवा व्हॉट्सअप करून आपला पेड काउन्सिलिंग प्रोग्राम जाणून घेऊ शकता। वास्तविक बऱ्याच वेळा सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये काय सुविधा मिळतील आणि कशा प्रकारे असतं या संदर्भात बोललं जात असतं। सर्व विद्यार्थी आणि पालकांना एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगत आहे। आजपर्यंत गेल्या 7 ते 8 वर्षामध्ये जवळपास 4200 पेक्षा ॲडमिशन सक्सेसफुल केल्यानंतर आपल्याकडे करियर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 21 शाखांमधून हे सर्व काम चालतं। वास्तविक ज्या शाखेमध्ये तुम्हाला जायचं असेल त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध असते, सर्व प्रकारचे कर्मचारी उपलब्ध असतात, परंतु तुमच्यासाठी जो काउन्सिलिंगमधला प्रत्येक टप्प्यावरती गायडन्सची सिरीज असेल तो एका भेटीमध्ये हे तुमचं कंप्लीट कसल्याही सॅटिस्फॅक्शन होणार नाही। त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्ही एक करियर मेकिंग गायडन्स मिशन ॲडमिशन नावानं 2025 साठी एक ग्रुप फाउंड करत असतो। त्यामधून प्रत्येक टप्प्यावरती डेली अपडेट्सच्या माध्यमातून, PDFच्या माध्यमातून, किंबहुना ज्या गोष्टी आपल्याला समजणार नाहीत अशा स्वरूपात मेसेज मराठी, इंग्लिश, हिंदी, त्याचबरोबर व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक टप्प्यावरती जे रूल्स असतील, डॉक्युमेंटेशन असतील, प्रत्येक डॉक्युमेंटबद्दल डिटेल्स, चॉईस फिलिंगसाठीचे कॉलेजचे रँकिंग, तुमचं जे स्कोअर आहे त्याच्यानुसार आपल्याला काही मिळू शकतं या संदर्भातलं संपूर्ण इत्थंभूत मार्गदर्शन आम्ही गेल्या 8 ते 9 वर्षापासून करतो आहे। या टप्प्यावरती आम्ही आपल्यापासून खूप दूर आहे हा विषय 100% होत नाही। रोजच्या रोज आमची भेट 1 ते 2 वेळा व्हिडिओच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून तुम्हाला होत असते। त्यामुळं काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनवण्यासाठी आपल्याला कुठल्या तरी ऑफिसमध्ये जावं लागत असतं, हा कन्सेप्टमुळे आम्ही मोडीत काढलेला आहे। बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला फॉर्म भरण्यापासून ते कॉलेजवरती पोहोचेपर्यंत सर्व टप्प्यावरची गायडन्सची सिरीज आम्ही आपल्याला उपलब्ध करून देत आहे। बऱ्याच वेळा फॉर्म तुम्ही भरून देणार का अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो। फॉर्म आम्ही सुद्धा भरून देऊ, परंतु बऱ्याच वेळा टेक्निकली 1, 2, 3, 4, 5 पेजेसमध्ये CET सेलचा फॉर्म असतो, त्याचबरोबर MCC सुद्धा फॉर्म असतो। बऱ्याच अंशी MCCचे बऱ्याच जे 4 राऊंड होतात त्या प्रत्येक राऊंडमध्ये चॉईस फिलिंग आपल्याला करावी लागत असते। CET सेलकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी एकदा कॉम्प्युटर ओपन करावा लागतो, त्यानंतर प्रत्येक चॉईस फिलिंगमध्ये MBBSचे 4 ते 5 वेळा चॉईस फिलिंगसाठी, त्यानंतर BMS साठीच्या 4 ते 5 वेळा, एका विद्यार्थ्यासाठी जवळपास 10 ते 15 वेळा कॉम्प्युटरवरचं काम असू शकतं। ह्या सगळ्या गोष्टी आमचं गायडन्स घेऊन तुम्ही एखाद्या नेट कॅफेवरती किंवा कॉम्प्युटर सेंटरवरती जाऊन ही सर्व सुविधा आपल्या डोळ्याच्या समोर, म्हणजे कोणतेही जो काही आपला कॅटेगरीनुसार आपल्याला जे काय उपलब्ध आहे हे सगळ्या गोष्टी आमच्याकडे शिकून जाऊन प्रत्यक्ष फॉर्म भरण्याची प्रोसेस आपण स्वतः केली तर ती जास्त बेटर आहे असं मला वाटतंय। पण तरीसुद्धा जर आपणाला आमच्याकडून पाहिजे असेल तर तुम्हाला एक आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला आम्ही देऊ शकतो। तुमचे सगळे डॉक्युमेंटेशन त्यांच्याकडे करू शकता, कलर्ड स्कॅन कॉपीज, आणि ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला इकडे अपडेट्स देऊ त्या पद्धतीनं त्या सूचनांचं पालन करून तुम्ही 100% आमच्या त्या सर्व्हिस प्रोव्हायडरकडून फॉर्म भरून देण्यापासून चॉईस फिलिंगपर्यंत हे सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतली तर सर्व मार्ग सुकरसुद्धा बनू शकतो। कदाचित या सर्व गोष्टी न करता आमच्याकडचे अपडेट्स किंवा इन्फॉर्मेशनच्या स्वरूपामध्ये सर्व गोष्टी करून घेतल्या आणि तुम्ही नेट कॅफेमध्ये जाऊन स्वतः आपल्या आयुष्यातला महत्त्वाचा मार्ग आहे त्याच्यासाठी मला स्वतः बघावं लागेल अशा प्रकारच्या जबाबदारीने सर्व गोष्टी करून घेतल्या तर सर्वात आदर्श आणि आयडियल गोष्ट होऊ शकते असं मला तरी वाटतंय। याही पलीकडे जाऊन ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडतात, गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट MBBS नंतर एक जरी मार्क कमी असला तर तुम्हाला डीम्ड कॉलेजेसमध्ये अगदी 1 करोडच्या वरती जावं लागत असतं। या पलीकडे जाऊन आपण इतर सर्व राज्यामध्ये म्हणजेच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटका, केरळ, त्याचबरोबर पांडिचेरी, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश, बिहार अशा प्रकारच्या वेगवेगळ्या 9 ते 10 राज्यांची काउन्सिलिंग प्रक्रिया चालवत असतो की ज्यामध्ये तुम्हाला 7 ते 8 लाखापासून ते 12 ते 13 लाखापर्यंत
पर इयर फीज असते आणि ते जे मेरिटचा डाटा आहे तो महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजेसपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतो। या सर्वाचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्याची काउन्सिलिंग प्रोसेससुद्धा आम्ही तुम्हाला त्या वेळेस अपडेट देत असतो आणि त्यानुसार तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकता। त्यामुळे एकंदरीत ज्यावेळेस तुम्ही डीम्ड कॉलेजेसचा जाण्याची इच्छा असते किंवा प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही त्यावेळेस जो वेगवेगळ्या कॉलेजेसचे काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आपल्याला ज्यावेळेस जायचं असेल त्यावेळेस तुम्हाला जवळपास जे 1 करोडपेक्षा जास्त आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBBSसाठी जात असतात ते समजा आमच्या ह्या काउन्सिलिंग प्रोसेसमुळे जवळपास 40 ते 60 लाखापर्यंत टोटल MBBSचा कोर्स होण्याची जी प्रक्रिया आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना केल्यामुळे आपल्याकडे हा ॲक्सेप्टन्स फार मोठ्या प्रमाणात आलेला आहे। बऱ्याच वेळा आपल्याकडे काउन्सिलिंग केल्यानंतर काय लाभ होतो हे मी कितीही स्वरूपात सांगितलं तरीसुद्धा प्रत्यक्षात ग्रुपमध्ये आल्यानंतर आणि ते अनुभव घेतल्यानंतर जो खऱ्या अर्थानं त्याच्यामधला लाभ आहे तो तुम्हाला समजू शकतो। मी कितीही स्वरूपामध्ये छानपैकी सांगत गेलो तरी त्याचं प्रत्यक्षात आकलन तुम्हाला येईलच असं होणार नाही। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सिलिंगच्या मार्गावरील वेगवेगळ्या टप्प्यावरती मार्गदर्शक दिशादर्शक फलक बनवावा या उद्देशानं हा आपला चॅनल काम करत आहे। प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे 100% मिळेल। यासाठी म्हणून आपला हा चॅनल आहे तो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबलं तर प्रत्येक टप्प्यावरती येणाऱ्या अपडेट्स तुम्हाला तुमच्या डोर स्टेपपर्यंत येऊन जातील। एवढंच या निमित्ताने। जय हिंद, जय महाराष्ट्र।